ठीक आहे, स्क्रीन विजिबल झाली. की आता इथं हा फिल्टर एक ऑप्शन आहे. ठीक आहे. तर समजा हा डेटा आहे आणि या मेन डेटा मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, तर इथे एक टेबल क्रिएट केलाय. ठीक आहे. या टेबल मध्ये काय, फर्स्ट नेम, बरोबर. ठीक आहे, तुम्हाला मी पहिलंच सांगितलं की प्रॅक्टिस साठी नेम वगैरे असेल किंवा सिटी नेम असेल किंवा मोबाईल नंबर असतील, पिन कोड असतील, तर ते आपण काय करणार आहे, कस्टम लिस्ट क्रिएट करणार आहे, बरोबर. तर फाईल मध्ये गेल्यानंतर कस्टम लिस्ट क्रिएट करून ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. ऑप्शन ऑप्शन मध्ये काय, कस्टमाइज रिबन, सॉरी, ऍडव्हान्स. कस्टमाइज रिबन मध्ये डेव्हलपर टॅब असतो, जे इथं ऑलरेडी ऑन आहे. ठीक आहे, ते पुढे लागणार आहे आपल्याला मायक्रो आणि व्हीबीए साठी. ठीक आहे. ऍडव्हान्स मध्ये गेल्यानंतर ऍडव्हान्स मध्ये ट्रॅक करा शेवटी. ठीक आहे. तर इथं जो ऑप्शन दिसतंय, एडिट कस्टम लिस्ट, ऑलरेडी मी पहिलं पण दाखवलेलं आहे. तर इथं न्यू लिस्ट जी दिसते, इथं तुम्हाला टाईप करायचंय. ठीक आहे, नेमची लिस्ट इथं बघा मी टाईप केलेली आहे. वेगवेगळे लिस्ट या ठिकाणी टाईप केले. फक्त सुरुवातीला जे आपण नाव टाईप केले ते आपल्याला माहित पाहिजे. ते टाईप करून ड्रॅग केलं की ऑटोमॅटिक लिस्ट तिथं ऑटो लिस्ट क्रिएट होते. ठीक आहे, ॲज अ प्रॅक्टिससाठी. आणि नंतर ते लिस्ट, किती लिस्ट तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. बाय डिफॉल्ट तिथं फक्त जानेवारी आणि डेट्स. ठीक आहे, मंडे टू सॅटर्डे ह्या डेज आणि मंथच्या लिस्ट त्यामध्ये ऑलरेडी डिफॉल्ट सेट असते. बाकीचे तुम्हाला कस्टम मध्ये ते क्रिएट करून घ्यायचे. ठीक आहे. आता याचा यूज काय होतो, फिल्टरचा यूज, समजा तुम्हाला कुठल्याही एका सिटीला प्रॉपरली फिल्टर करून साईडला घ्यायचंय. ठीक आहे. मुंबई सिटी किती वेळा आली, फक्त तेवढीच फिल्टर यूज करून त्या डेटामधून ऍक्च्युअल आपल्याला काय करायचं, ऍक्सेस करायचं, त्याचे डिटेल, टोटल डिटेल्स येतील कितीही कॉलम असू. ठीक आहे. तर त्यासाठी काय करतो आपण, ऑलरेडी आता हा ऍज इट इज लिस्ट आहे, पण या लिस्ट मधून फिल्टर करायचे. टोटल खूप सगळा डेटा आहे. त्या डेटामध्ये आपल्याला इथून पण करता येतं, कंट्रोल शिफ्ट करणार आपण, इथून पुणे करणार, ते पण ओकेच आहे. ठीक आहे. म्हणजे ही लिस्ट तुमची ऍक्सेस झालेली, थोडक्यात याला कॉपी करून दुसरीकडे घेऊ शकता. आणि दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे फिल्टर इज इक्वल टू फिल्टर. आता हे बहुतेक 2021 मध्ये चालतंय. ठीक आहे, काही 16च्या नंतर चालणार नाही हा. ठीक आहे. फिल्टर, त्याच्यामुळे कधी 21च्या पुढं, आता 24 चाललंय. ठीक आहे, तर 21च्या पुढं एक्सेलचा यूज करा, कारण खूप सगळे असे फॉर्म्युलेज आहेत जे की ओल्ड व्हर्जन मध्ये चालत नाही. एक्स लुकअप असेल, फिल्टर असेल, स्प्लिट टेक्स्ट असेल. ठीक आहे, कॉन्कॅटिनेट सारखे आणखीन एक दोन टूल्स आहेत, फॉर्म्युला आहेत, फंक्शन्स आहेत, तर ते त्यात वर्क करत नाहीत. तर कमीत कमी 21 पासून पुढंच ठेवा. ठीक आहे. बघा, सेटअप ऑनलाईन वगैरे भेटत असेल किंवा कोणी इन्स्टॉल करून देत असेल, नसेल तर शॉप मध्ये भेटतात कुठे. 200 रुपये घेतलं तर चालतंय. पण अपडेट जो आहे तो सेटअप राहू द्या तुमच्याकडं. कारण कुठल्या, असं होऊ नये की एखादी फॉर्म्युला तुमच्याकडे चालत नाही आणि तो तुमच्या टेस्ट मध्ये किंवा वर्किंगच्या ठिकाणी लागतोय आणि त्याची प्रॅक्टिस नसल्यामुळं त्यावेळेस प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, ऍक्च्युअल काय यूज आहे त्याचा, एक्स लुकअप झाला, फिल्टर झाला, स्प्लिट झाला, या गोष्टी म्हणजे डेटा फिल्टर करण्याशी रिलेटेड खूप सगळे नवीन फंक्शन्स आलेले आहेत, जे की सपोर्ट काय करतात, लेटेस्ट व्हर्जनला सपोर्ट करतात. ठीक आहे. आता हा फिल्टर मी याच्या आधी पण पाहिला होता, जे की माझ्याकडे चालत नव्हता 2019च्या आधी. ठीक आहे, 19 पासून मी बॅक साईडला पाहिलं, तर फिल्टर स्प्लिट वगैरे हे चालत नाही. कन्सेप्ट माहित आहे, एक्स लुकअप चालत नाहीये. आपल्याला कन्सेप्ट माहित आहे, पण त्याची प्रॅक्टिस नाही करू शकत आपण, का ते आपल्याकडे चालत नाही. तर शक्यतो सगळ्याकडे 21 तरी ठेवा. ठीक आहे. फिल्टर फिल्टर मध्ये नंतर काय म्हणते, ऍरे. हे बघा, ऍरे इथून सिलेक्ट करायचं, जे मेन डेटा आहे तो डेटा सिलेक्ट. ठीक आहे, टोटल डेटा सिलेक्ट. याला एक वेळेस लॉक करायचं, कारण तो टोटल ऍरे जो आहे त्याला एक बाउंड्री, त्याच्यानंतर आपण काही चेंज नाही करणार. ठीक आहे. जिथं आपल्याला फिक्स करायचंय, म्हणजे तिथून चेंजेस काहीच नको असतील, त्यावेळेस कुठलाही डेटा एक वेळा लॉक करायचा. ठीक आहे.
म्हणजे त्याच्यानंतर कुठलाही चेंज नाहीये. एका सेल पुरता असेल किंवा एका पूर्ण टेबलचा क्रायटेरिया असेल तर त्याला लॉक करू शकता एक वेळेस. कॉमा त्याच्यानंतर काय आहे, इन्क्लूड करायचे तुम्हाला काय ऍक्सेस करायचंय. बरोबर. तर समजा आपल्याला सिटीला फिल्टर लावायचंय. कशाला लावायचं? सिटीचा जो पूर्ण कॉलम आहे, ठीक आहे, त्या रेंज मधला अख्ख्या टेबल मधला फक्त सिटी जो आहे त्याला काय करायचं आपल्याला, फिल्टर ऍक्सेस करायचं. बरोबर. त्याच्यानंतर इज इक्वल टू आणि तिथं डबल इनव्हर्टेड कॉमा मध्ये कुठल्याही सिटीचं नेम ऍक्सेस करायचे. ठीक आहे. आणि क्लोज करून एंटर करा. तर त्यावेळेस काय होतं, टोटल विदिन सेकंदामध्ये काय होतं, फिल्टर होऊन तो डेटा बाजूला लागतो. म्हणजे खूप सगळा डेटा आहे, नंबर ऑफ कॉलम्स असतील, नंबर ऑफ रोज असतील, ठीक आहे, 10 लाखाचा डेटा असेल, 50,000चा डेटा असेल, किती खूप. तर विदिन फिल्टर लावणं, तिथून कॉपी करणं खूप वेळ लागतो. हा एकच टेबल आहे की दुसऱ्या शीट वरती घेतलं, विदिन सेकंदामध्ये रिपोर्ट क्रिएट. बरोबर. फिल्टरचा यूज केला की फक्त सिटी वाईज बाजूला येऊ शकतं, एम्प्लॉईचे नेम बाजूला येऊ शकतात, एम्प्लॉई आयडी बाजूला येऊ शकतात. त्याच्यानंतर सॅलरीची रेंज सेम असेल, तुम्ही जे डबल इन्व्हर्टेड फॉर्मात फिल्टर लावताय ते ऍज इट इज टोटल बाहेर निघून येतं. ठीक आहे, विदिन सेकंड. खूप सगळं. आता इथे एक शॉर्ट डेटावरती आपण दाखवलाय. तर तुमच्याकडे असा डेटा असेल की त्याच्यामध्ये फिल्टर लावणं, कॉपी करणं किंवा तो कॉलम कोणत्या रेंज मध्ये ते सर्च करणं वेळ लागतो. तर त्यामुळे याचा यूज करून तुम्ही तो तेवढाच सिटी वाईज जो असेल त्याचा पूर्ण फील्ड म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, सॉरी, फील्ड म्हणजे रेकॉर्ड, फील्ड म्हणता येत नाही. तर याला काय म्हणू शकतो आपण, टोटल रेकॉर्ड. एका व्यक्तीची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला इथं ऍक्सेस करता येईल. म्हणजे पुणे सिटीला जे पुणे सिटीच्या रेकॉर्ड मध्ये जे एम्प्लॉईज आहेत म्हणजे त्यांचा टोटल डेटा जो असेल रेकॉर्ड मध्ये स्टोअर असलेला तो ऍक्सेस करता येतो. ठीक आहे. फील्ड जे असतं ते कॉलम मध्ये असतं. कॉलम नुसार जो डेटा आहे त्याला आपण फील्ड म्हणतो आणि रो नुसार जो डेटा असेल त्याला रेकॉर्ड म्हणतो. बरोबर. फील्ड म्हणजे काय, तर नंबर ऑफ एम्प्लॉईजचं डेट ऑफ जॉईनिंग काढायचं तुम्हाला. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर एम्प्लॉईज आहेत आणि त्या फील्ड मध्ये काय आहे तर त्याची डेट ऑफ जॉईनिंग म्हणजे वेगवेगळ्यांचं आहे, म्हणजे त्याला आपण फील्ड म्हणतो. म्हणजे त्यात सगळेच आले इन्क्लूड. बरोबर. आणि रेकॉर्ड जर असेल तर त्याच्यात सिंगल इन्फॉर्मेशन आपण ऍक्सेस करू शकतो. म्हणजे एकाच व्यक्तीचं ऑल डिटेल आपल्याला शो झाले पाहिजे थोडक्यात, त्याला रेकॉर्ड म्हणतो. बरोबर. समजलं. फील्ड मध्ये आणि रेकॉर्ड, रो आणि कॉलम ही कन्सेप्ट असते टेबलची. ठीक आहे. फील्ड मध्ये जे असतं ते कॉलम वाईज डेटा असतो आणि रो मध्ये जे स्टोअर करतो आपण तो रेकॉर्ड वाईज डेटा असतो कुठलाही, ज्याला आपण कम्प्लीट टेबल म्हणतो. ठीक आहे. समजलं ही कन्सेप्ट काय. तर खूप सगळा म्हणजे लार्ज डेटा असेल, रो डेटा असेल, तर तिथून पर्टिक्युलर तुम्हाला एखाद्या सिटीला असेल, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, काही एक युनिक जो नेम आहे त्याला कॅच करून त्याची पूर्ण रेकॉर्ड आपल्याला बाजूला घ्यायचा असेल तर आपण फिल्टरचा यूज करतो. ठीक आहे. लुकअप. आता लुकअप व्हॅल्यू काय, तर याच्यामध्ये व्ही लुकअप, एच लुकअपचा जे स्टार्टअप आहे फक्त लुकअप पासून सुरू होतो. म्हणजे याच्या पुढे व्ही नाहीये किंवा एच नाहीये. बरोबर. तर याला इथं याच डेटावरती, या डेटाला मी इथे घेतो कॉपी करून लुकअप मध्ये. ठीक आहे. याच डेटाला इथं घेऊया. समजा ठीक आहे, एक नेम घेतलं इथं कॉपी करून, कारण लुकअप व्हॅल्यू लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. बाकीचे डिटेल्स तुम्हाला ऍक्सेस करायचे. फॉर एक्झाम्पल आता इथं काय, समजा एकच सध्याला दाखवतो, त्याला ड्रॅग केलं तर ते बाकीचं येणारच आहे. ठीक आहे. आता इथं बघा, इज इक्वल टू लुकअप. ठीक आहे. लुकअप मध्ये काय विचारले पहिल्यांदा, लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे जे पुढे दिलेलं त्याचा एम्प्लॉई आयडी असेल सेम, याचे लुकअप लुकअप जे तुम्ही युज करता सेम लुकअप व्हॅल्यू तुम्हाला याला पण द्यावी लागेल. ठीक आहे. लुकअप व्हॅल्यू दिल्यानंतर कॉमा. आता काय आहे, त्याच्यानंतर लुकअप वेक्टर म्हणजे तुम्हाला जे इथं युनिक आयडी दिलेलं आहे, म्हणजे काय दिलेलं आहे इथं, नेम. नेमचा लिस्ट जे आहे तुम्हाला पहिल्यांदा सिलेक्ट करून द्यायचं आहे त्याला. ठीक आहे. लुकअप वेक्टर हा आहे, म्हणजे ज्याला लुकअप लावला ती रेंज कुठे आहे, त्याचं टोटल रेंज काय ते सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर काय आहे, हा असं नाही, मग त्याला असं सिलेक्ट करा ना सरळ हे.
कॉलमच सिलेक्ट करायचा, त्याच्या खाली एम्प्टी असलं तरी चालते, अख्खा कॉलम सिलेक्ट करायचा. ठीक आहे, पूर्ण कॉलम सिलेक्ट करा, नो प्रॉब्लेम, विदिन सेकंदात. त्याला काय, जेवढं पाहिजे इथून सिलेक्ट करा असं. ठीक आहे, रो सिलेक्ट करायचे असतील असं सिलेक्ट करा, टेबल. कारण त्याच्या पुढे तुमचा टेबल नंतर डेटा नसणार आहे. ठीक आहे, आता आपण इथे एक आउटपुट घेतो, पण आपण दुसऱ्या शीट वरती आउटपुट घेतो. कारण खूप सगळा डेटा असणाऱ्या लार्ज रो डेटावरती आपण त्या शीट मध्ये तर काम नाही करत. आपण दुसऱ्या शीट वरती काम करतो आणि टेबल ऍरे किंवा लुकअप ऍरे यूज करण्यासाठी या मेन शीट वरती येतो. तर मेन शीट वरती सिलेक्शन करत असताना असं डायरेक्टली तुम्ही सिलेक्ट करू शकता. रो किंवा कॉलम वाईज असेल तर असं कॉलम वाईज तुम्ही किती डेटा विदिन सेकंदात सिलेक्ट करू शकता. आता इथं छोटा आहे म्हणून मी काय केलेला, सिलेक्ट केला. मी असंही करू शकतो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, असं करून दाखवतो. तर इथं काय दिलं, लुकअप वेक्टर दिला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आता हे असं असं पण करू शकतो आपण. समजा हे जे दिले मी याला इथं असं लिस्ट दिली. ठीक आहे, असं पण चालतं. त्याच्यानंतर काय, अं, कुठला रिझल्ट पाहिजे तुम्हाला, रिझल्ट काय पाहिजे, तर सिटी पाहिजे किंवा सेल्स पाहिजे. ठीक आहे, कोणत्या कॉलमचा रिझल्ट पाहिजे. ठीक आहे, ते सिलेक्ट केलं आपण आणि एंटर केलं, आलं इथं. ठीक आहे, लुकअप व्हॅल्यू, समजा आपल्याला सेल पाहिजे, तर समजा आपण याला कॉपी केलं आणि इथं यूज केलं. हा फॉर्म्युला मी परत डिलीट केला. इज इक्वल टू लुकअप. ठीक आहे, लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट, त्याच्यानंतर कॉमा, लुकअप वेक्टर. हा, जिथं लुकअप व्हॅल्यू दिली ते आयडी पण असू शकतं, सिरियल नंबर असू शकतो, नेम असू शकतो. शक्यतो नेमला नाहीच घ्यायचंय, नेम हा कुठल्याही लुकअप व्हॅल्यू साठी वापरत नाही. आता छोटा डेटा मी यूज करतो कारण आपण एम्प्लॉय आयडी घेतला नाही. पण युनिक आयडीच लुकअप व्हॅल्यू असतो 100%. कुठल्याही कंपनीत कामाला गेला तर तिथं लुकअप व्हॅल्यू साठी एक न्यूमरिक आयडीच असतो, जे की एम्प्लॉई आयडी असेल, ऑर्डर आयडी असेल, कस्टमर आयडी असेल. ठीक आहे, कुठल्याही टाईपचा ऑर्डर आयडी म्हणजे एक युनिक आयडी जे की त्या कॉलम मध्ये रिपीट नाही होणार आहे परत परत. तो युनिक आयडी तुमचा लुकअप व्हॅल्यू कन्सिडर केला जातो आणि त्याच्यावर डेटा ऍक्सेस होतो, जे की डेटा परत डुप्लिकेट होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉमा केलं आणि जे रिझल्ट पाहिजे, आता मी सेलचा रिझल्ट मागितला होता त्याला मी एंटर केलं, आलं. बघू शकता आता इथं फक्त नेम चेंज करायचं मला, इथं मी फक्त सेकंड नंबर कॉपी पेस्ट केलं तर तिथं चेंज झालं. समजा मी शेवटचं केलं या ठिकाणी कॉपी पेस्ट, तर ते त्याच्या पुढे जी व्हॅल्यू आहे, नाही येते का? नाही, मॅच व्हायला पाहिजे ते. आता हे कॉपी केलं परत एकदा. ते वरती जे आहे ती एकदा ऍक्सेस झाली तेच येते, एकदा परत एकदा लॉक करून बघूया. लुकअप. ठीक आहे, लुकअप व्हॅल्यू याला लॉक करायला लागेल या सेलला. ठीक आहे, हा जो सेल आहे ते एक वेळा लॉक करा कारण हा चेंज नाही होणार आहे. म्हणजे तेवढाच सेल तिथंच कॉपी करतोय आपण, खाली ड्रॅग नाही करत आहे. ठीक आहे, लिस्ट नाही आपल्याकडे. त्याच्यानंतर काय, ही रेंज, रेंज सिलेक्ट करा. ठीक आहे, इथपर्यंतची रेंज झाली, यालाही एक वेळाच लॉक करा कारण हे चेंज नाही होणार आहे. ही लिस्ट जी आहे तेवढीच लिस्ट असणार आहे. ठीक आहे, कॉमा दिला आणि आपण सेल्स बद्दल काढतो तर तेवढीच रेंज काय करा इथं पण सिलेक्ट करा, यालाही एक वेळेस लॉक करा, एंटर करा. ठीक आहे, फर्स्टच ऍक्सेस करतोय ना. लुकअप व्हॅल्यू बरोबर आहे, जी ऍक्सेस करायची तेही बरोबर आहे. आपल्याला इथं इज इक्वल टू केलं, हा नाव दिलं. आता एकदम शेवटची व्हॅल्यू आली आहे, परत इज इक्वल टू केलं, तुला फर्स्ट वाला दिलं परत, ते येते बरोबर. इज इक्वल टू केलं, नाही येते.
तुमच्याकडे दाखवत नाही का स्क्रीन? नाही माझ्याकडे पण म्हणजे ते आउटपुट दुसरंच कॅच करते. स्क्रीन नाही. नेट तर आहे चालू. डिस्कनेक्ट तर नाही झालं. नेट कुठलं बघू. ठीक आहे चालू आहे. आलं का आता? स्क्रीन दिसते ना? का नाही दिसत आहे? हा. स्लो आहे का? आउटपुट लेट येते ना? आता दिसते का नाही? ठीक आहे. तर इथं याच्यामध्ये ऍक्सेस फॉर्म्युलाची मेथड सेम आहे. पण ज्यावेळेस आपण ऍक्सेस करतोय तर त्यावेळेस काहींचा रिझल्ट नाही दाखवत. आता हा रिझल्ट दाखवला, समजा सेकंड नंबर घेतला आपण, हा रिझल्ट यायला पाहिजे, तर तो दुसराच ऍक्सेस करतो. ठीक आहे. लॉक पण केलं त्याला आपण. फॉर्म्युल्याची जी मेथड आहे ती लुकअप लुकअप व्हॅल्यू. ठीक आहे. जो आपण लुकअप व्हॅल्यू लावलाय तो टोटल कॉलम, आणि जे आपल्याला ऍक्सेस करायचं त्याची म्हणजे दोघांची रेंज. ठीक आहे. सेम एक्स लुकअप पण असाच सेम आहे. ठीक आहे. समजा हा इथं कॉपी केला, इज इक्वल टू एक्स लुकअप. ठीक आहे. लुकअप व्हॅल्यू कॉमा लुकअप ऍरे. म्हणजे लुकअप ऍरे बरं का, टेबल ऍरे वेगळा आणि लुकअप ऍरे वेगळा. ठीक आहे. लुकअप ऍरे म्हणजे तुम्ही आता ज्याला लुकअप दिले तो ऍरे, म्हणजे तो पूर्ण कॉलम किंवा रो जे काही असेल, जो डेटा तुम्ही लुकअप म्हणून वापरला तो रो मध्ये असू शकतो टोटल किंवा कॉलम मध्ये असू शकतो. सेम. आणि त्याच्यानंतर रिटर्न ऍरे, तुम्हाला कोणता ऍरे आउटपुट साठी पाहिजे तो ऍरे रिटर्न व्हॅल्यू दिला पाहिजे. ठीक आहे. तर असं आता बघा इथं इथं आले का? ठीक आहे. याच्या पुढे आले. आता इथं एकदा आपण नाव चेंज करूया. इज इक्वल टू समजा हा यूज केला. ठीक आहे. चेंज होते. परत एकदा चेक करूया. इथं चेक केलं, येतोय. ठीक आहे. तर हा येतोय. ठीक आहे. नाही, दोघांची मेथड सेमच आहे. लुकअपचा पण फॉर्म्युलाची पद्धत सेमच आहे. लुकअप आणि एक्स लुकअप पण सेमच आहे. नाही, लुकअपने पण ते ऍक्सेस व्हायला पाहिजे, म्हणजे सेम वर्क करायला पाहिजे दोघांनी. पण त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दाखवते, कारण एकाचं दाखवते दुसऱ्याचं नाही दाखवते ऍक्सेस. पण प्रॉपर वर्क करतोय ते एक्स लुकअप. ठीक आहे. तर लुकअप तुमच्या लॅपटॉप मध्ये चालतं का एकदा चेक करा सगळ्यांनी. कारण लुकअप तिकडे चालणार आहे, ओल्ड व्हर्जन मध्ये ते चालतंय. एकदा चेक करा तिथं आउटपुट येते का. कारण हे आता 21च्या व्हर्जन मध्ये थोडं, आणि ते ऑलरेडी यूज केलेलं आहे, सेम पद्धत आहे. पण आता याच्यामध्ये लुकअप एक्स लुकअप प्रॉपर चालतोय. फक्त एकदा हीच लिस्ट तयार करा फास्ट, तुमच्याकडे जी कस्टम लिस्ट आहे ती. व्हर्जन कोणतं 21 वाले नाही, 21च्या जो 16 19 जो असेल त्याने चेक करायचं. कशामध्ये लुकअप सुरुवात आहे, म्हणजे त्याला मी बी नाही दिलं. लुकअपची कन्सेप्ट काय असते ते दिलं. ते घेणार आहे ना पुढे, आता लगेच घेणार आहे. होईल ते क्लिअर होईल. हे सुरुवात केली ना लुकअपची सुरुवात, लुकअप पासून. लुकअप नंतर एक्स लुकअप, नंतर व्ही लुकअप, नंतर एच, नंतर मॅच त्याच्यासोबत. हे सगळंच क्लिअर होईल. होते सगळं. हा, तो त्याच्या पुढचं बरोबर घेतो, त्याच्यात घेत नाही तो. आणि 21चं वर्जन एकदा चेक कर, कारण हा अपडेट झालेला आहे ना. मग इथे एक्स लुकअप प्रॉपर चालतोय माझ्याकडे. आता तुमच्याकडे एक्स लुकअप नाही चालणार, ते पण चेक करा, नाही चालणार. 21च्या नंतर आधी जे असतील ते व्हर्जन मध्ये नाही चालत. केलं का अपडेट तू? 21 करणार होता ना?
21चं वर्जन टाकून घ्या सगळ्यांनी, कारण अपडेट राहावा. असं होऊ नये की काही फंक्शन खूप महत्वाचे असतील आणि ते तुम्हाला नाही बघता येणार. ते थेरॉटिकलच ऐकून सोडून दिलं तर परत प्रॉब्लेम येतो. आता फिल्टर पण नाही चालणार, टाईप करून बघा, तुम्हाला दाखवणार सुद्धा नाही लिस्ट मध्ये, आहे ना? दाखवत नाही ना फिल्टर? स्प्लिट पण नाही दाखवत. हा, तर माझ्याकडे दाखवतो स्प्लिट. त्याच्यात पण नाही दाखवत स्प्लिट टेक्स्ट. ठीक आहे, एक्स लुकअप याच्यात चालते पण तुमच्यात नाही चालत. 21 वर्जनला चालते. वर्जन फाईल मध्ये, अकाउंट मध्ये चेक करायचं, दाखवते. फाईल मध्ये जायचं, अकाउंट मध्ये जायचं, तिथं वर्जन दाखवते शेवटी. ठीक आहे, त्याच्याकडे रन झालाय. दोघांची कन्सेप्ट सेमच आहे. म्हणजे एज लुकअप, व्ही लुकअपचं जे स्टार्टअप असतं ते व्ही लुकअप म्हणजे लुकअप पासून स्टार्ट असतं. ठीक आहे, कन्सेप्ट तीच आहे. लुकअप व्हॅल्यू, जी व्हॅल्यू दिली त्याची रेंज, आणि जे आउटपुट पाहिजे त्याची रेंज. सिंपल. एक्स लुकअप आणि लुकअप मध्ये काहीच फरक नाही, दोघांपैकी एक वापरा. ठीक आहे, लुकअप विचारलं जात नाही, एक्स लुकअप विचारलं जाते 100%. टेस्ट असेल किंवा वर्किंग मध्ये वगैरे तुम्ही एक्स लुकअपचा वापर करून इझिली, म्हणजे व्ही लुकअप एच लुकअप पेक्षा स्ट्रॉंग आहे, म्हणजे लवकर ऍक्सेस करण्यासाठी एक्स लुकअप वापरतो आपण. ठीक आहे, कंपनीत जॉब करत असताना तुम्हाला कोणी फॉर्म्युला विचारणार नाही, की त्यांना फक्त आउटपुट पाहिजे. ठीक आहे, रिपोर्ट बनवून दिलं पाहिजे. ते तुम्हाला कधीच विचारणार नाही की कोणता फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू साठी विचारला जातो. ही जी स्टडी असते, खूप सगळे फॉर्म्युले आपल्याला डोक्यात पाहिजे, ते फक्त तुमच्या इंटरव्ह्यू पुरते असतात. एक वेळेस तुम्ही वर्किंग मध्ये गेलात तर कमीत कमी मोजून 10 फॉर्म्युले असतील, त्याच्यावरती एक फॉर्म्युला जास्त नाही. डेली 10, त्याच्यावरती तुमचं काम फिनिश होतं. पण हे प्रॉब्लेम कुठे येतो का, आपल्याला जेव्हा इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी विचारतात खूप सगळ्या. तर त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. आउटपुट 10 पद्धतीने येतं. ठीक आहे, एक्सेल मध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने आउटपुट आणा, तुम्ही रिपोर्ट बनवून ठेवली आणि मेल केली, विषय संपला. ठीक आहे, असं नाही की हाच फॉर्म्युला लावला होता का, तोच फॉर्म्युला लावला, ही कन्सेप्ट तुम्हाला विचारली जाणार नाही. ते फक्त तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी या गोष्टी लागतात. डीप मध्ये माहित आहे का याला, म्हणून ते क्रॉस क्वेश्चन होतात किंवा टेस्ट होते, ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही व्ही लुकअप लावलं, एक्स लुकअप लावलं वर्किंग मध्ये, काही प्रॉब्लेम नाही, फक्त रिपोर्ट आला पाहिजे. मग तुम्ही एक एक कॉपी करून केलंय का, खूप स्ट्रिक्टने केले किंवा चॅट जीपीटी यूज केले, ते त्यांना माहित नाही. फक्त रिपोर्ट त्यांना ओके आहे का, हा इम्पॉर्टंट आहे. होत नाही तुझ्याकडे व्ही लुक हे होत नाही का लुकअप, आउटपुट तरी येतोय काहीतरी का, ते पण नाही? ठीक आहे, एक्स लुकअप लावून बघा लगेच. एक्स लुकअप सेम तेच प्रोसेस मध्ये. होते ना अक्षय? एक्स लुकअप नाही केलं तुम्ही? मी एक्स लुकअप दिलं, शिकवतोय आज. पण मी एक्स लुकअप दिलंच नाही कुणाला आतापर्यंत. पण त्याच वर्जन कोणतं आहे? होतच नाही, मी वापरले तर नाही तिथं. ऑफ मी ते टेस्ट मध्ये क्वेश्चन टाकला असेल, पण वर्क नाही होत ते 19 मध्ये. लुकअप आलं ना, ठीक आहे, चला पुढे जाऊ, जास्त वेळ घालणार. होते, एक्स लुकअप वापरावं लागेल तुम्हाला. काय नाही, दोघांमध्ये सेमच आहे, आउटपुट घेण्याची मतलब आहे, दोघांना सेमच पद्धत आहे. ठीक आहे, फॉर्म्युल्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला.
लुकअप व्हॅल्यू, जे लुकअप व्हॅल्यू दिली त्याची रेंज कॉलम, म्हणजे नेमला दिले का आयडीला दिले ते पूर्ण रेंज, कॉमा, आणि जे तुम्हाला आउटपुट पाहिजे, सिटी पाहिजे का सेल, त्याचा कॉलम, आणि एंटर. झालं का? बनव ना मग. हा, लॅपटॉपच कोणता होता सर? एक दिवस टाकलं तर चाललं ना? नाही नाही, चालतंय. हे SSD प्लस DD दोन्ही पण आहे. हा, फिल्टर पुढं काय फॉर्म्युला काय यूज करायचं, एक आता काय करायचं, फिल्टर FI नाही, तुमचं सांगत नाही, तिथे ऑटोमॅटिक यायला पाहिजे. प्रोसेस केली चेंज होत नाही, नाव चेंज केलं वन टाइम मध्ये येतं का बघू आपण. ठीक आहे, असं करा, एक मिनिट, पूर्ण लिस्ट जी आहे नावाची, पूर्ण लिस्टला ऍक्सेस करा. हम्म. हा. नाही, सगळं मी टाईप करून बघा. हा, होते बरोबर. नाही होते टाईप केलं, एक 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 होते, दुसरं होत नाही कधी. ठीक आहे, हे एक श्लोक पण नाही चालत तुमच्याकडे. एक श्लोक चालते का? एक श्लोक एकदा ट्राय करा. ऑप्शन नाही येणार तुझ्याकडे, येतात. ट्राय करा, 21 ला बघा, एक श्लोक त्याला, त्याच्या खालीच एक श्लोक ट्राय करा परत, लुकअपच्या खाली एक लुकअप पण ट्राय करा. फिल्टर पण नसेल चालत. फिल्टर चालतंय सत्यम कर, फक्त फिल्टर येते का बघा टाईप केलं. नाही, 21 वर्जन टाकून घे. माझ्याकडे सेटअप आहे, फक्त ते की ते शॉप वाला ते क्रॅक करून देते ऑनलाईन, 200 रुपये मागते. आपल्याकडे सेटअप आहे, पण त्याची की ऑनलाईन मी बघितलं, पण ती भेटतच नाही ऑनलाईन. मग सेटअप आहे माझ्याकडे, सेटअप देतो मी, क्रॅक होते का बघा, कारण ते चाललं ओपनच होत नाही, की मागते डायरेक्ट. होते का तेव्हा? ते केसच घ्यावं लागेल. ठीक आहे, येतं, हे झालं.
पण ते तुमच्याकडे नाही चालत आहे वाटतं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, लुकअप. आता फिल्टर एक समजला, फिल्टरचा इझी आहे, नो त्याच्यात तेवढं काही हार्ड नाहीये. ठीक आहे, फिल्टर फिल्टर यूज काय करतो आपण? फिल्टर, त्याच्यानंतर काय केलं, पूर्ण टेबल सिलेक्ट, कॉमा, आणि जे जे आपल्याला फिल्टर करायचं त्याचा कॉलम, आणि इज इक्वल टू करून डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पर्टिक्युलर जे व्हॅल्यू आपल्याला सर्च करायचं तो सर्च केला, एंटर दिलं की ऑटोमॅटिक तो डेटा पूर्ण रेकॉर्ड त्या ठिकाणी त्या सिटी वाईज निघून येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काय घेतलं आपण? लुकअप. ठीक आहे, लुकअप मध्ये लुकअप व्हॅल्यू, त्याच्यानंतर जी लुकअप व्हॅल्यू दिली त्याचाच ॲरे. ठीक आहे, कॉलम किंवा रो, आणि त्याच्यानंतर जे आउटपुट पाहिजे ते एक कॉलम. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम प्रोसेस एक्स लुकअप आणि लुकअप मध्ये नो चेंज, फॉर्म्युल्याची मेथड एकच आहे. ठीक आहे, दोघांपैकी तुम्ही एक वापरू शकता.